मोहित, मोहित, काय 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 झालं काय? प्रसाद, आंघोळीनंतरच खा. काय हे? उन्ह वर आली तरी तुम्ही झोपलायत मोहित. काय चाललंय हे? हे आपलं घर नाहीये. शकू मावशींनी आपल्याला फक्त इथे राहायला जागा दिली, त्याचा आपण गैरफायदा घेऊन चालणार नाही, कळलं? आणि आपण इथे फुकट राहतोय हे काही मला आवडत नाहीये. ठीक आहे ना. आणि ती माऊली, शकू माऊली तुला त्यांची मुलगी मानतात. हो मानतात, पण तरी आपण जितके दिवस इथे राहतोय तितके दिवस इथला खर्च आपण त्यांना द्यायला हवा असं मला वाटतं. मालविका मॅमनी तुम्हाला येऊ नका सांगितलंय ना नोकरीवर? हो हो. दुसरी नोकरी शोधा मग. आणि माझ्यासाठी एक नवी नोकरी बघा, पण पैसे कमवू आणि एकदा शकू मावशी शांत झाल्या, सावरल्या की इथून बाहेर पडू. नाही, मला नाही वाटत हे शकू मावशी तुझ्या इथून तुला जाऊ देतील म्हणून. एवढा जीव आहे त्यांचा तुझ्या, आणि असं त्यांना दुखवून इथून निघून जाणं मलाही नाही पटत. मावशींचा एकदा विश्वास बसला ना की त्यांची मुलगी स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहे, की ते आपल्याला इथून जाऊ देतील. या खोलीत, या दाराच्या आत मी किती खमकी आहे हे तुम्हाला कळलंच असेल. तसंच मावशींनाही लवकरच कळेल. पण त्यासाठी तुम्हाला आधी नवीन नोकरी शोधावी लागेल. आणि नोकरी शोधायची असेल तर तुम्हाला या बेडमधनं उठावं लागेल. उठताय ना? हो हो हो. हा? हो हो. आणि हे नोकरी नाही मिळाली तर? तरीही इथनं निघावंच लागेल. निघायचं आणि जायचं कुठे? चाळीत. 2 9 7 2 9 8 2 9 9 3 0 0. नाही काय नाही काय झालंय? काय झालंय? हं? काय झालंय? हे नाही, काय नाही झालं. उठा आता. लग्नानंतर हिचं काय बिनसलंय देव जाणे. गरीब गायची मारकी म्हैस झाली. आणि नको तेव्हा ह्या गरीबांचा ना स्वाभिमान उफाळून येतो. चांगलं या बंगल्यात इथं ऐशो आरामात राहायचं सोडून इथून निघून जायचं म्हणते. सुमन, मला गोळी नकोय, कंटाळा आलाय. दादा, तब्येतीसाठी घ्याव्या लागतील ना तुम्हाला. तुला सांगितलं कळत नाही का? नको मला. दादा, काकी मला दे. दादा, मला ना खरंच नकोय. त्या गोळ्यांचा त्रास होतो मला. माहितीये मला, पण आपल्याला गोळ्या घ्यायला लागणार. आपल्याला बरं व्हायचंय ना. आणि तुम्ही विचार करा, स्वीटूनी जेव्हा तुम्हाला असं पाहिलं तेव्हा तिला किती त्रास झाला असेल. स्वीटू, स्वीटू. दादा, आत्ता ही गोळी घ्या प्लीज. आणि जेव्हा तुम्ही बरे व्हाल तेव्हा मी डॉक्टरांना सांगेन की या गोळ्या बंद करा. आले मी. अगं, येता येताना देवळात जाऊन आले. प्रसाद आणलाय. घे. मी आतला आवरून घेते. भाजी आहे यात. हो, घ्या. दादा, प्रसाद आहे तुमच्या आवडीचा. घे. काय रे, तू एवढा तयार होऊन कुठे निघालास? जॉब इंटरव्ह्यूला. खरंच? खूप छान.
नलू मावशी, आता मला माझ्या भविष्याचा विचार करायला हवा ना. स्वीटूला असं कळलं की माझं पण एक आयुष्य आहे, तर ती कदाचित माझ्यापासून अलूफ राहील. ओम, तुला जे योग्य वाटेल ना ते तू कर. मी आहे. चला जातो. हा? येतो. पाय पडतो. अहो साळवी, काय काय? घरी लग्न होतं ना, मांडव घातलं होतात ना, पैसे काही देणार? लक्षात आहे हो. 2-4 दिवसात बघतो ना. 2-4 दिवस? 2-4 दिवस काय, आधीच बरेच दिवस झालेत. आणि बघतो काय? अहो अहो, थोडं थोडं करून देतो ना. आम्ही काय पळून जातोय का कुठे? काका, मी बघतो, मी देतो पैसे. हे काय, माझी सगळी कार्ड्स ब्लॉक केली आहेत. एकच मिनिट. एक मिनिट. ए, तू कसले पैसे देतोय? तुझा काय संबंध आहे? चिन्या, हा तुझ्या लग्नाचा खर्च होता, आता नाही. तुझा माझ्या बहिणीशी आणि तिच्या लग्नाशी काही संबंध नाही, कळलं? ए, माझे पैसे दे ना. हो दादा, या महिन्याच्या 5 तारखेला माझा पगार होईल, तेव्हा येऊन घेऊन जा पैसे. 5 ते 6 करू नका म्हणजे झालं. 5 तारखेला पैसे हवेत. येतो. चिन्या, बरं झालं तू बोललास. मला त्याला काय बोलावं कळतच नव्हतं रे. बाबा, अशा वेळेला शब्द द्यावा लागतो आणि दिलेला शब्द पाळावाही लागतो. आत्तापासून जर तू माझ्या बहिणीच्या लग्नाच्या कुठल्याही गोष्टीत लुडबुड केलीस ना, तर याद राख. चिन्या, ही काय पद्धत झाली बोलायची? नलू मावशी, त्याला समजा खर्च करायचा असेल तर करू दे ना. त्याचा पहिला पगार होणार आहे आता. काय रे चिन्या, पहिल्या पगारातून स्वतःसाठी काहीतरी घे. हा, चांगलं घे. आणि ए, तू मला सांगू नको मी काय करायचं ते. आणि आमच्या घरातल्या गोष्टींच्या मध्ये मध्ये केलंस ना तर चिन्या, पुरे. चिन्या, ए माझं ओम, सांगू दे ना मला. स्वीटूच्या बाबतीत जे काही घडलं ना, त्यामुळे सगळे तुला जबाबदार समजतात. हे बघ, ज्या क्षणाला या सगळ्या लोकांना सत्य कळेल, त्या क्षणापासून ते सत्य स्वीटू पर्यंत पोहोचायला फार वेळ लागणार नाही. अरे पण राजा, या सगळ्याचा तुला किती त्रास होतोय? बघितलंस ना आता चिन्या कसा बोलला तुला. हा सगळा त्रास आहे ना, तो स्वीटूच्या सुखापुढे फार छोटासा आहे. मी ऑफिसची तयारी करतो. अरे वाह, क्या बात है. काय चकाचक करून टाकलीस रूम. आणि सुगंध पण येतोय. आवडला? हो. काय एवढी दगदग केलीस तू? काय मावशी, आईची खोली आवरायला लेकीला दगदग होईल का? काही. माझे शब्द मागे घेते मी. गुड. हे घे, प्रसाद घे बाबा. थँक्यू. सगळी खोलीच काढलीस की काय आवरायला? सगळं कुठे? हे बघ, आम्ही हे कपाटाच्या वरचं सगळं सामान काढलं आणि ते सगळं पुसून घेतलंय. कपाट बाजूला करून पण सगळी धूळ कपाटाच्या खालची साफ केली. बेड बाजूला करून बेडच्या मागचं सगळं झाडून घेतलं. आणि चादर बदलायचीच होती ना आज, म्हणलं मीच बदलते. हो का? खूप छान केलंस. पण काय आहे, आपल्या घरात खूप नोकर आहेत. त्यांनी कामं करायची आणि तू फक्त देखरेख करायची, कळलं? आपल्याकडे नाही मावशी, तुमच्याकडे. तुम्ही कितीही म्हणालात तरी हे घर मी माझं नाही मानू शकत. हे तुमचंच घर आहे. मला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही मला राहायला जागा. एक मिनिट, आत्ताच काय म्हणालीस तू? काय म्हणालीस? लेकीला आईची खोली आवरायला दगदग होते का? हे असं सगळं बोलून ना तू एका क्षणात मला परक करतेस. नाही मावशी, आपल्या दोघींचं नातं माझ्या हक्काचं आहे. हो ना? हे सगळं नाही, हे तुमचं आहे, तुमच्या मुलांचं आहे. माझ्यासाठी तुमची माया, तुमचं माझ्यावरचं प्रेम एवढंच पुरेसं आहे. स्वीटू, मी तुला काय सांगितलंय? तू माझी मुलगी आहेस, हे सगळं तुझं आहे. बरं, सगळं जाऊ दे. हा,
एकच गोष्ट लक्षात ठेवायची, मला तुला फक्त सुखात बघायचंय, कळलं? मी आधी सुद्धा यासाठी प्रयत्न केले आणि यापुढे पण करत राहणार. मला सुखात पाहायचंय ना. अगदी. मला नोकरी करू द्या. अगं मावशी, माझ्या बरोबर जे झालं ते झालं. मला आता ते विसरायचंय. मला त्यातनं बाहेर पडायचंय. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आणि त्यासाठी मला नोकरी करायची. मावशी, माझ्याकडे आता माझ्या स्वाभिमानापलीकडे दुसरं काहीच नाही. मला ती जपायची परवानगी द्या प्लीज. अगं मला स्वतःसाठी आता काहीतरी करायचंय. त्यासाठी मला नोकरी करायची. हो, का नाही? हा, थँक्यू. मला स्वतःसाठी आता काहीतरी करायचंय. त्यासाठी मला नोकरी करायची. हो, का नाही? हा, थँक्यू. मी येते. अरे क्या हुआ? किती समजूतदार आणि शहाणी मुलगी आहे ना स्वीटू. हिच्या जागी दुसरी कोणी असती ना तर नशिबाला दोष देत बसली असती, ओमला दोष देत बसली असती. फार संयमाने वागते रे. जे काय आयुष्य समोर आलंय ना ते स्वीकारून तिला हसतमुखाने पुढे जायचंय. मम्मी जी, चाहे कितनी भी मुसीबतें क्यों ना आए, मैंने कभी भी स्वीटू को हिम्मत हारते हुए नहीं देखा. रॉकी, एक सांगू का? स्वीटू या घरची मुलगी आहे. आता तुझी बहीण आहे जी. यापुढे स्वीटूच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही. प्रॉमिस? मम्मी जी, मैं ना आपको वचन देता हूँ, इस भाई के होते हुए स्वीटू के आंखों में से आंसू का एक बूंद भी नहीं गिरेगा. थँक यू. मग ती जरा रेड कलरची फाईल दे आणि बाकी सगळ्या फाईल्स तू नीट लावून ठेव. ओमचं नाव बघून आठवण आलेली दिसतीये चेटकिणीला. आता भावाशी गडगड 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 बोलणार. हा ताई, बोल ना. कसं आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? कशी असणार मी? च्या बहिणीचा भाऊ घर सोडून निघून गेलाय, बहिणीला सोडून निघून गेलाय. त्याला किती मोठा धक्का बसलाय, त्रास झालाय. ती बहीण कशी असणार? आय एम नॉट हॅपी ओम अँड आय मिस यू. आय मिस यू टू. मी टू काय मी टू? एवढा मोठा बंगला सोडून निघून गेलास. ये ना परत. मला नाही करमत आहे ओम तुझ्याशिवाय. तू निघून गेलास, इथे नको नको ती माणसं येऊन राहत आहे. दिसला बेघर माणूस की आणून टाक त्याला खानविलकरांच्या घरात. ताई, आय एम सॉरी ओम, बट दिस टाइम आय रिअली मीन व्हॉट आय से. तू ये परत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 100 वेळा आठवण येते तुझी. कम बॅक. आय मिस यू. तुझ्याशिवाय हा बिझनेस कसा सांभाळायचा आहे? ताई ताई, मी खरंच नाही येऊ शकत. ट्रस्ट मी, माझं येणं खूप अवघड आहे. अरे काय अवघड आहे हो? काय अवघड आहे? ओम, इम्पॉसिबल असं काहीही नसतं. एव्हरीथिंग इज पॉसिबल. तू परत ये, बिकॉज मी सांगते अँड आय वॉन्ट यू टू बी हॅपी, म्हणून परत ये. ताई
एम स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच. या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय आणि इनफॅक्ट आजच माझा इंटरव्ह्यू आहे VM फूड्स या कंपनी बरोबर. काय? कुठे? VM फूड्स? तू जॉब करणार आहेस तिथे? हो, म्हणजे ऑब्विसली इंटरव्ह्यू आहे, जॉब मिळाला तर करणार. VM फूड्स? अरे वा. तुला इंटरव्ह्यू द्यायची गरज नाहीये, जॉब करायची गरज नाहीये. तू फक्त नाव सांग, तुझी ताई ती कंपनी विकत घेईल आणि ती कंपनी तू सांभाळ, चालव तुझ्या पद्धतीने. ताई, आय वॉन्ट टू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. ओके, मला हे सगळं माझ्यासाठी करायचंय. तुझ्यासाठी करायचं नाही हो, तुला हे सगळं त्या स्वीटूमुळे करावं लागतंय. नाही, आय एम हॅपी इन माय लाईफ. लेट मी डू इट. तू खरंच खुश आहेस? खरंच खूप खुश आहे. ठीक आहे, तू खरंच खुश असशील तर हॅपी. आणि कसे आहेत ओम सर? बरे आहेत ना? कसे काय? हे सगळं ना तुझ्यामुळे घडलंय. तू काय म्हणाला? ओमची सगळी कार्ड्स ब्लॉक केली की त्याच्याकडे पर्याय राहणार नाही आणि तो घरी परत येईल. आला का घरी परत? तो आता जॉब इंटरव्ह्यूला चाललाय. किती प्रेमाने बोलले मी त्याच्याशी, काही उपयोग झाला? पैशात खेळणारा माझा भाऊ ओम खिशात एक पैसा नसताना सुद्धा खुश आहे, आनंदी आहे आणि माझ्याकडे सगळं असून सुद्धा आय एम रेस्टलेस बिकॉज ऑफ यू. गेट आउट ऑफ दिस रूम. आउट. स्वीटू, स्वीटू, मला तुझं म्हणणं पटतंय, पण दोघांनी इथे खानविलकरांकडे असं आश्रितासारखं राहणं खरंच खूप चुकीचं वाटतंय मलाही. म्हणूनच मी आपल्या दोघांसाठी नोकरी शोधतोय. ही VM फूड्स नावाची खूप मोठी कंपनी आहे. हे बघ, यांच्याकडे जॉब वेकन्सीज आहेत. तुला या जॉबचा एक्सपिरियन्स आहे ना, म्हणून तुला सांगतो. मी बोलून घेतो त्यांच्याशी, तू इंटरव्ह्यूला जा. आय एम शुअर तुला जॉब नक्की मिळेल. VM फूड्स